वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली मणिदम्। नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथाधिराज आपण बघतो आहे। कुंद आचार्य रचित आणि अमृतचंद्र आणि जयसेन आचार्यांनी ज्याच्यावर टीका केलेली आहे असा हा अमृतोपम असा ग्रंथ। आणि या ग्रंथाचा आमचा सर्व विशुद्ध ज्ञानाधिकार सुरू आहे। सर्व विशुद्ध ज्ञानाधिकारामध्ये सर्वप्रथम या अधिकाराची सुरुवातच ज्ञानाचं अभिनंदन करून आचार्यांनी केलेली आहे। ज्ञानाचं अभिनंदन करताना आचार्यांनी हा सर्व कर्तृत्व आणि भोक्तृत्व भावांना नष्ट करून जो ज्ञानमय असा शुद्धात्मा प्रगट होतो त्या भावाचं स्मरण सर्व विशुद्ध ज्ञानाधिकारामध्ये केलेलं आहे। आणि हा आत्मा कसा आहे तर हा आत्मा द्रव्यार्थिक नयाच्या दृष्टिकोनातून आम्हाला बघायचा आहे। म्हणजे बंध आणि मोक्षाच्या रचनेपासून हा दूर आहे। हा द्रव्यानी देखील सुद्धा आहे, म्हणजे द्रव्य कर्मांनी रहित आहे। कारण परमशुद्ध निश्चयने जेव्हा आत्म्याचं स्वरूप आम्ही बघणार त्यावेळेला द्रव्य कर्म त्याच्यामध्ये विद्यमान नाही। द्रव्य कर्म तसही कोणाशीही संबंधित नाही, कारण द्रव्य कर्म हे सर्वस्वी पोद्गलाची रचना आहे। निमित्त नैमित्तिक रूपाने त्याचा संबंध जरी असला तरी जर आम्ही त्याचं कर्तृपण पाहिलं तर त्याचं कर्तृपण अज्ञानी जीवाकडे देखील असत नाही। कारण द्रव्य कर्माचा कर्ता कोण हा प्रश्न जरी आम्ही विचारला तर आम्हाला उत्तर येणार आहे द्रव्य कर्माचा कर्ता ही कारमाण वर्गणा आहे। अज्ञानी जीव देखील द्रव्य कर्माचा कर्ता बनू शकत नाही। अज्ञानीची मान्यता आहे की माझं द्रव्य कर्म आहे, पण तो त्याचं कर्तृत्व निमित्त नैमित्तिक रूपानेच फक्त त्याच्याकडे आहे। खऱ्या अर्थाने त्याचा आणि कर्ता कर्म आत्म्याचा कर्ता कर्म संबंध नाही, म्हणून तो द्रव्य कर्मानी रहित आहे आणि भावकर्मानी देखील रहित आहे। आता भावकर्माचं कर्तृत्व कुणाकडे हा प्रश्न आधीच आश्रवाधिकारात आचार्यांनी उपस्थित केलेला होता आणि त्याचं उत्तर सांगताना सांगितलं की भावकर्माचा कर्ता अज्ञानी जीव म्हटल्या जातो। कारण अज्ञानी जीवाने भावकर्माचं कर्तृत्व स्वतःकडे घेतलाय, पण ज्ञानी जीवानी त्याचंही कर्तृत्व स्वतःकडे घेतलं नाही। पर्यायीमध्ये रागद्वेषादी परिणाम होतात आहे, पण मी त्याचा कर्ता आहे हे अज्ञानी मानत नाही, स्वीकारत नाही। अभिप्रायामध्ये तो तसं श्रद्धेनी स्वतःला त्याचं कर्तृत्व देत नाही आणि म्हणून ज्ञानी जीव भावकर्माचा देखील करता नाही। अशा तऱ्हेने या मंगलाचरणाच्या कलशामध्ये बंध मोक्ष रहित अशा ज्ञानपुंज आत्म्याचे स्मरण केलेले आहे। त्यानंतर आचार्यांनी हे सांगितलं की कर्तृत्व आणि भोक्तृत्व, पराचं कर्तृत्व आणि पराचं भोक्तृत्व हा अज्ञानी जीव मानतो, ज्ञानी जीव त्याचा कर्ता असत नाही। कारण त्यांनी दिलं की सर्व द्रव्य जे आहे हे सर्व द्रव्य आपापल्या स्वभावानी परिणमनशील आहे। त्यांचं स्वचतुष्टय भिन्न भिन्न आहे। एक द्रव्य दुसऱ्या द्रव्यरूप परिणमी शकत नाही। आपल्या परिणामाचा करता प्रत्येक जण स्वतंत्र त्या ठिकाणी आहे। ते परिणाम त्या द्रव्याचंच ते कर्म असणार आहे। पराशी त्याचा जो संबंध सांगितलेला आहे
तो केवळ निमित्त नैमित्तिक संबंधाने आहे. जीव फक्त आपल्या आत्मपरिणामांचा करता आहे आणि अन्य द्रव्याच्या परिणामांचा तो अकर्ता आहे. आणि परद्रव्य देखील त्याच्या परिणामांचा करता आहे, आत्म्याच्या परिणामांचा करता असू शकत नाही. ही गोष्ट आचार्यांनी स्पष्ट केलेली होती. त्यानंतर हे सांगितलं की जीवाचं ज्ञान सर्व ज्ञेयांमध्ये जाणण्याला समर्थ आहे. कारण ज्ञानाचा विषय काय, तर अनंत ज्ञेय, त्याच्या अनंत गुणांना अनंत पर्यायींना जाणण्याचं आत्म्याचं सामर्थ्य आहे. आणि असं सामर्थ्य असताना सुद्धा निश्चयनयानी त्या ज्ञेयभूत परद्रव्याचा देखील आत्मा करता होत नाही. आणि तरीही त्याला कर्मबंध होतो आहे. ही सगळी अज्ञानी जीवांची महती आहे. अज्ञानाचा हा महिमा आहे की अज्ञानामुळे असं नसताना सुद्धा तो तसं मानतो आहे. आणि हीच गोष्ट परत सांगितली की जोपर्यंत आत्मा आणि कर्म म्हणजे प्रकृती म्हटलेलं आहे याच्यामध्ये, तर प्रकृती यामध्ये वास्तविकतः परमार्थाने कर्ता कर्म संबंधाचा अभाव आहे. निमित्त नैमित्तिक भावानी बंध आहे. हा बंध तो मानतो म्हणून संसार आहे, आणि संसार आहे म्हणून परत कर्ता कर्माचा व्यवहार त्याचा सुरू आहे. आणि जोपर्यंत आत्मा आणि कर्म याच्यामध्ये अशा तऱ्हेचा भाव त्याच्या जीवनात आहे की मी असा पराचा करता आहे, पराचा भोगता आहे, तोपर्यंत याचा हा संसार सुरू राहणार आहे. कारण संसारी जीवाला अनादी कालापासून स्वपर लक्षण माहिती नाही. आत्म्याचं लक्षण कोणतं, पुद्गलाचं लक्षण कोणतं, हे अज्ञानी जीव त्या ठिकाणी वेगवेगळेपणाने जाणू शकत नाही. आत्मा तर जे दिसत आहे, शरीर रूप परिणती, एकत्व रूप परिणती, त्यालाच आत्मद्रव्य मानतो आहे. माझी मन वचन कायची प्रवृत्ती देखील माझ्यापासून म्हणजे आत्मतत्वापासून वेगळी आहे. मी कितीही इच्छा केली तरीही माझं वचन हे कारमाण वचन वर्गणा म्हणजे भाषा वर्गणेनीच परिणत होणार आहे. माझं कायेचं हलनचलन आत्मा करू शकत नाही. कायेचं परिणमन ही कायेची घडणारी घटना आहे. इतकं स्वतंत्र स्वतंत्र दोघांचं अस्तित्व आम्हाला बघायचं आहे. पण अज्ञानी जीव असं अस्तित्व बघू शकत नाही, कारण हे त्याला लक्षणच ज्ञात नाही. वरवर पाहता तो म्हणत राहील की शरीर पृथक आहे, आत्मा पृथक आहे, पण अंतरंगामध्ये त्याविषयी एकत्वाचा अध्यवसाय भाव जीवनात आहे. उदाहरण त्यांनी दिलेलं आहे परमानंद स्तोत्रामध्ये की नलिनी आहे, म्हणजे एखादी दांडी आहे आणि त्या दांडीला पोपट पकडतो आहे. पकडत असताना दांडीला पकडू नये त्यामुळे हा बंधनात पडू शकतो असं तोंडाने रटत आहे, पोपटपंची करत आहे, आणि तरीही अंतरंगामध्ये त्याला धरण्याचा त्याचा भाव आहे. त्याला तो पकडतो आणि बंधनामध्ये पडतो. त्याप्रमाणे हा अज्ञानी जीव देखील वरपांगी म्हणत असेल की शरीर मी नाही, कर्म मी नाही, तरी देखील शरीराविषयीचा व्यामोह, कर्माविषयीची त्याची असणारी प्रवृत्ती, यामध्ये तो एवढा गुरफटलेला आहे की त्यालाच तो स्वतःचा निज स्वभाव मानतो आहे. आणि हेच जीवनामधलं अज्ञान आहे. हीच निमित्त प्रधान मान्यता आहे. कारण याला स्वसामर्थ्याची जाणीव नाही. कर्माची बलवत्ताच तो जाणतो आहे, पण आत्मा तोही तितकाच बलवान आहे. प्रत्येक द्रव्य आपल्या स्थानी बलवानच आहे, कुणीही कुणाच्या अधीन नाही. प्रश्न जर आम्ही विचारला, कर्म बलवान आहे की आत्म्याचा स्वभाव बलवान आहे, दोघही आपापल्या ठिकाणी बलवान आहे. त्याचं सामर्थ्य त्याच्या हद्दीत, याचं सामर्थ्य याच्या हद्दीत. अशा तऱ्हेचं आत्मा देखील तेवढाच प्रबल असा पुरुषार्थवादी आहे, आणि त्याला स्वसामर्थ्याची जाणीव नाही. अशा परिस्थितीत
कर्माच्या उदयाच्या अधीन होऊन जे विपरीत भाव होतात त्यामुळे त्याला नवीन कर्मबंध होतो. जोपर्यंत जीव पराधीनता सोडत नाही, निमित्ताची मान्यता सोडत नाही, तोपर्यंत स्वपर एकत्व भाव जीवनात आहे. तोपर्यंत हा अज्ञानी आहे. स्वपरात एकत्वाची श्रद्धा आहे, म्हणजेच जीवनामध्ये मिथ्यात्व आहे. जर आमच्या अंतरंगामध्ये हा भाव असेल की मी कुणाचं तरी खूप चांगलं करू शकतो किंवा मी वाईट करू शकतो, हा भाव जर अंतरंगामध्ये विद्यमान असेल तर हे त्याचं मिथ्यात्व आहे. भलाई आम्ही चांगलं मी तर चांगलंच करण्याचा प्रयत्न केला म्हणेल, पण अंतरंगामध्ये हा भाव मिथ्यात्व जनितच आहे. आणि रागासोबत एकमेक होऊन हा जीव असा मिथ्या दृष्टी प्रवर्तन करतो आणि म्हणून असंयमी पण आहे. जोपर्यंत मिथ्यात्व जीवनात आहे, भलाई तो द्रव्य संयम पाळेल, पण खऱ्या अर्थाने त्याची संयम यात्रा सुरू होणार आहे सम्यक दर्शनासोबत. सम्यक दर्शनासोबत असलेला अविरत भाव पण सम्यक चारित्र्याला प्राप्त होणारा भाव आहे. अशा तऱ्हेने या तीन गोष्टी आम्हाला दिसतात की स्वपराचे पृथक रूपाने लक्षण जाणून ज्ञान नाही, तो अज्ञानी आहे. स्वपराचं एकत्व रूप श्रद्धा नाही, म्हणून मिथ्यात्व आहे. आणि स्वपरिणती न जाणता विभाव परिणतीमध्ये हा अडकतो, म्हणून असंयमी आहे. तोपर्यंत हा एकत्वाच्या अध्यासाने परकर्ता होतो, त्यामुळे अनंत दुःख भोगतो आणि हेच जन्म मरणाचं बीज आहे. भेदज्ञान करतो कशात? राग आणि आत्मा यामध्ये भिन्न भिन्न लक्षण आहे. या लक्षणांनी पहिल्यांदा जाणायचं रागाचं लक्षण काय, ज्ञानाचं लक्षण काय. आणि हा भेदविज्ञान ज्या वेळेला करेल तेव्हा हा विभाव कसा माझ्या विनाशाला कारणीभूत आहे हे तो समजेल आणि विभावाला सोडेल. त्यावेळेला तो ज्ञानी बनतो. आणि म्हणून ज्ञानी बनणं म्हणजे श्रद्धा आमची समीचीन करून घेणं. भलाई पर्यायीमध्ये राग राहील, पण तो अनंतानुबंधी असणार नाही. लक्षात आम्हाला हे घ्यायचंय. जीवनात तर राग राहणार आहे 10व्या गुणस्थानापर्यंत, पण अनंतानुबंधी जनित रागच हा आमचा श्रद्धान बिघडविण्यासाठी कारणीभूत आहे. म्हणून अनंतानुबंधी राग नको. अप्रत्याख्यान राहणार आहे, प्रत्याख्यानावर राहणार आहे, संज्वलंत 10व्यापर्यंत राहणार आहे, पण असा दिसतो. पण तरीही त्याची श्रद्धा मात्र हा राग माझ्यापासून भिन्न आहे, तो मी नाही, तो माझा स्वभाव नाही, मी केवळ न्यायोग दर्शक आणि संयत आहे, ही त्याची श्रद्धा आहे. आणि अशा तऱ्हेने हा जीवनामध्ये पराचं कर्तृत्व स्वीकारत नाही आणि त्यावेळेला तो ज्ञानी बनतो. आता जी गोष्ट कर्तृत्वाबद्दल सांगितलेली आहे तीच भोक्तृत्व भावामध्ये कलशामध्ये आचरणी सुतोवाच केलेला आहे. 196 नंबरचा कलश आपण ओझरता बघितलेला होता की भोक्तृत्वम न स्वभावस्य स्मृतः कर्तृत्ववच्चितः अज्ञानात एव भोक्तायम तदभावाद वेदकः. हा कलश आपण बघितलेला होता आणि या कलशाच्या अनुषंगाने निश्चयानी ज्याप्रमाणे ज्ञानी परद्रव्य आणि रागादी अज्ञान भावांचा करताना ही गोष्ट ताचार्यांनी स्पष्ट केली की तो परद्रव्य आणि रागादी भावांचा करता नाही, त्याप्रमाणे हा भोगता पण नाही. पण अज्ञान दशेत तो परद्रव्य आणि परभावांचा भोगता बनतो. मी कशाचा उपभोग घेतला? तर मी श्रीखंडाचा भोग घेतला, मी साडीचा उपभोग घेतला, हे आम्ही म्हणतो. पण वास्तविकतः हा जीव पराचा भोग घेण्याला देखील असमर्थ आहे. प्रश्न आमच्या मनामध्ये येतो,
जर भोग घेण्याला हा समर्थ आहे तर हा खाताना दिसतो, परिधान करताना दिसतो, भोग घेतो, उपभोग घेतो, आणि याची उपपत्ती लावायची कशी, आणि ते केल्यानंतर याला समाधान पण मिळतं. मग याचं गणित आम्ही जोडायचं कसं? सगळ्यात प्रश्न आचार्य सांगतात आणि आम्ही विश्वास ठेवायचा आहे, हे तर बरोबर आहे, पण विश्वास आमच्या बुद्धीलाही आम्हाला पटायला हवं. हा भोग भोगतो, समजा मी एखादी वस्तू खाल्ली तर या खाण्याचा करता कोण, हा प्रश्न आमच्या समोर उपस्थित होतो. त्यावेळेला उत्तर नयविवक्षेतून आलं पाहिजे. नयविवक्षा कशी लावायची, की आत्मा अमूर्तिक आहे, आत्मा मूर्तिक पदार्थांचा म्हणजे श्रीखंड, अन्न, पाणी याचा भोग घेऊ शकत नाही, ही तर वस्तुस्थिती आहे. कारण अमूर्तिक द्रव्य आहे, अमूर्तिक द्रव्य मूर्तिक पदार्थांचा भोग घेऊ शकत नाही, वस्तुस्थिती ही आहे. मग होतं काय? होतं असं की आत्मा इच्छा करतो की मला ही वस्तू हवी आहे, आत्मा त्या इच्छेचा कर्ता बनतो, ती वस्तू त्याला मिळते, पुद्गलाचं रूपांतरण पुद्गल द्रव्याच्या कर्मी पुद्गलामध्ये होतं, आणि हे होत असताना तो ज्ञानाने हे जाणतो की मी या वस्तूचा आनंद घेतलेला आहे. म्हणजे त्याही परिस्थितीत तो केवळ त्या भोगाचा जो ज्ञान स्वभाव आहे, भोगाला जाणण्याचा जो स्वभाव आहे, तोच तो अनुभवतो आहे. पण त्याला असं वाटतं, कारण अति निकटता आहे, आणि या अति निकटतेने त्याला असं वाटतं की या परवस्तूचा मी भोग घेतला, आणि जेवढा तन्मयतेने भोग घेता येईल तेवढा त्याला विलक्षण आनंद त्या ठिकाणी झाल्यासारखा वाटतो. वास्तविकतः हा केवळ ज्ञानाने फक्त जाणण्याचं कार्य करतो, भोग मात्र हा घेऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती सदैव आम्हाला अंतरंगामध्ये ठसवायची आहे. म्हणून अज्ञान दशेत तो असं मानतो की मी परद्रव्यांना भोगू शकतो, ज्ञानी हे मानत नाही. मी परद्रव्यांच्या भावांना भोगतो, अज्ञानी मानतो, पण ज्ञानी मानत नाही. अज्ञानी जसा पूर्वबद्ध कर्माचा भोग भोगतो, पूर्वबद्ध कर्माचा उदयामध्ये जे काही त्याला प्राप्त झालं त्याचा हा भोग घेताना दिसतो, आणि तो असं मानतो की मी कर्माचा भोग घेतलेला आहे, सुखदुःख परिणाम जे झाले त्याचा मी भोग घेतलेला आहे. त्याप्रमाणे ज्ञानी पण पूर्वबद्ध कर्माचा उदय आला असताना भोग भोगतो, कारण ते सुटले नाही. चक्रवर्तीच्या जीवनात जरी आम्ही बघितलं तरी भरत चक्रवर्तींनी षटखंडाचा भोग घेतलेला आहे, नवनिधीचं साम्राज्य त्यांनी भोगलेलं आहे, 96,000 राण्यांचे ते पती होते, हे सगळं त्यांच्या जीवनात आहे. आणि त्यांच्या अंतरंगामध्ये मान्यता कशी असावी, सम्यक दर्शन जीवनामध्ये होतं, कारण क्षयिक सम्यक दृष्टी होते, त्यामुळे हे भोग घेताना दिसत असले तरी देखील अंतरंगामध्ये विरक्तीचा भाव, वैराग्याचे बीजांकुर सतत जीवनामध्ये होते. हे भोग सुखकारक आहे, या भोगांपासून मी सुखी झालो आहे, ही मान्यता अजिबात त्यांच्या जीवनात नव्हती. उलट हे भोग मला अप्रत्याख्यानाच्या उदयात भोगावे लागत आहे, या भोगांना मला सोडायचं आहे, ही भावना होती. आणि म्हणूनच ज्या वेळेला भरत चक्रवर्ती षटखंडाचं राज्य जिंकण्यासाठी म्हणून सेना घेऊन गमन करत आहे, त्यावेळेचा प्रसंग अगदी पाहण्यासारखा असा प्रसंग आहे की चक्रवर्ती हे आता षटखंडाचे अधिपती बनण्यासाठी युद्धावर चालले आहे. 3 वार्ता त्यांच्या कानावर आलेल्या होत्या. पहिली वार्ता आली होती की भगवंतांना, आदिनाथ स्वामींना केवल ज्ञानाची प्राप्ती झाली आहे. दुसरी वार्ता आली होती की कोशागारामध्ये चक्ररत्नाची उत्पत्ती झालेली आहे, आणि तिसरी वार्ता आली होती की तुम्हाला पुत्ररत्नाची प्राप्ती झालेली आहे. या तीनही वार्ता ऐकून
भरताला अत्यंत आनंद झाला आणि त्यांना असं वाटलं की आपण भगवंतांच्या समवचरणामध्ये जाऊन त्या केवल ज्ञानाचा अनुभव घ्यावा, ते केवल ज्ञान आम्ही अनुभवावं, ते ज्ञानामृताचं सिंचन आपल्यावर व्हावं. पण नियोग असा होता की त्यांना चक्ररत्नाची पूजा करून पुत्ररत्नाचं मुख पाहून दिग्विजयासाठी बाहेर पडावं लागलं. आणि बाहेर पडत असताना मातेच्या चरणांना वंदन करत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा निघायला लागल्या. अविरत अश्रुधारा पाहून माता म्हणायला लागली की क्षत्रियांना हे शोभत नाही. क्षात्र तेज तुझं कुठं गेलं? दिग्विजयासाठी तू बाहेर पडतोयस आणि डोळ्यामध्ये अश्रू. भरतानी उत्तर दिलेलं आहे की हे अश्रू हे मला क्षात्र म्हणजे दिग्विजयासाठी बाहेर पडावं लागत आहे याचे नाही, पण मला दिग्विजय होईपर्यंत आदिनाथ स्वामींच्या समवचरणात जाता येत नाही. ते विरह दुःख मला सहन करावं लागतं, ते ज्ञानामृताचं पान मला करता येत नाही आणि त्याच्यासाठी अंतरंगामध्ये खंत आहे. तर अशा तऱ्हेचं त्यांचा भोग वैराग्याचे बीजांकुर घेऊन होता आणि म्हणून ते भोग घेत होते, पण ते भोग भोगत नव्हते, कारण त्याच्याशी ते तन्मय होत नाही. तिथे आत्मत्व बुद्धी त्यांची नाही आणि साम्य भावानी ते भोग भोगतात. ज्ञानी कर्मोदयाची पीडा असताना सुद्धा वस्तू स्वरूपाचा विचार करतात. अंतरंगामध्ये बाह्यतः उपसर्ग सुरू आहे, बाह्यतः वेदना आहे आणि तशाही परिस्थितीमध्ये आत्मतत्वाचा विचार अंतरंगामध्ये स्फुरायमान होतो. आणि अशा तऱ्हेने तो द्रव्येंद्रिय, भावेंद्रिय आणि इंद्रिय विषयांपेक्षा आपल्या ज्ञान स्वभावामध्ये रमतो. त्यालाच आपलं स्वरूप समजतो. तो हर्ष, शोक आदी भावांमध्ये रमत नाही, त्यात राग करत नाही. तो तर आपल्या अखंड आनंद स्वभावी ज्ञान भावाचाच केवळ भोगता आहे. अशा तऱ्हेने कर्तृत्व आणि भोक्तृत्व ह्या दोनच गोष्टी आम्ही सोडल्या तरी देखील आमचं जीवन समाधानी बनू शकतो. कारण अनादी कालापासून आम्ही पराचं कर्तृत्व स्वीकारत आहे आणि पराचं भोक्तृत्व आम्ही स्वतःकडे घेत आहे. आचार्य कर्ता कर्म अधिकारामध्ये, जीवाजीवाधिकारामध्ये आम्हाला या भावांपासून कसं सुटायचं याचा उपाय सांगत आहे. आणि शेवटी एवढे सगळ्या सांगितल्यानंतर आता जेव्हा सर्व विशुद्ध ज्ञानाधिकार सुरू आहे, त्याही वेळेला आचार्य परत आम्हाला समजून सांगत आहे की हे बाबांनो, तुम्ही हा पराचा कर्तृत्वाचा आणि भोक्तृत्वाचा विचार अंतरंगामधून बाजूला करा. या विचारानेच तुला दुःख जीवनामध्ये आहे आणि त्याला तुला पहिल्यांदा दूर करायचं आहे. यानंतर जसं आचार्यांनी कर्तृत्व जीवाचं नाही, भोक्तृत्व जीवाचं नाही हे सांगितलं, त्याच अनुषंगाने 316 नंबरची गाथा आचार्य कुंद भगवान या ठिकाणी ठेवत आहे की हा जीव परभोक्तृत्वापासून देखील पृथक आहे. गाथा 316 नंबरची. अण्णानी कम्मफलम पयडी सहा वठ्ठिदो दुवेदेदु नानी पुणकम्म फलम जानदी उदिदम न वेदेदी. अण्णानी अज्ञानी जीव पयडी सहा वठ्ठिदो प्रकृतीच्या स्वभावामध्ये स्थित होऊन, प्रकृतीच्या अर्थात कर्माच्या स्वभावामध्ये स्थित होऊन, कारण आधी पण जो परसमयी कोण हा प्रश्न ज्या वेळेला अगदी सुरुवातीला विचारला होता, कर्म प्रदेशठिदम तम जान परसमयम, जो कर्म प्रदेशामध्ये स्थित आहे तो परसमय आहे हे सांगितलेलं होतं. आणि जो आत्मप्रदेशात स्थित आहे तो स्वसमय आहे.
कर्म प्रदेशात स्थित होणे त्याचा विशेष खुलासा इथे आलेला आहे की त्या कर्माच्या प्रकृतीनुसार स्वतः मी तसा आहे असं मानून त्या फलाला भोगणं, याचं नाव आहे कर्म प्रदेशात स्थित होणं. कर्माचा उदय आहे आणि कर्माच्या उदयामध्ये जो काही परिणाम होतो आहे तो आत्म्याचा स्वभाव आहे असं समजून त्याचं वेदन करणं, याचं नाव आहे कर्म प्रदेशामध्ये स्थित होणं. आणि अज्ञानी हेच करतो आहे, म्हणून अज्ञानी प्रकृतीच्या स्वभावामध्ये स्थित होऊन, प्रकृतीच्या स्वभावात स्थित होणे याचा अर्थ आला असेल लक्षात की कर्माचा जसा उदय येतो आहे तशा प्रकारच्या भावांना धारण करून कर्माच्या फलाला भोगतो. आणि ज्ञानी मात्र उदयागत कर्माच्या फलाला जाणतो. कारण ज्ञानाचं कार्य, आत्म्याचं कार्य, न्यायक, दर्शक, संयत हे आत्म्याचं कार्य आहे. तो याशिवाय दुसरं काहीही करू शकत नाही आणि म्हणून तो केवळ कर्मफलाला जाणतो, त्याचा न्यायक होतो, त्याचा दर्शक होतो आणि त्यास भोगत मात्र नाही. अज्ञानी निश्चयाने शुद्धात्म्याच्या ज्ञानाच्या अभावामुळे, अज्ञानीला निश्चयाने शुद्ध आत्म्याचं ज्ञानच नाही, कारण त्याला खरं लक्षण काय आहे हेही ज्ञात नाही आणि एकमेक मिसळ करून तो परद्रव्यांमध्ये बघत आहे. म्हणून निश्चयाने शुद्धात्म्याच्या ज्ञानाच्या अभावामुळे स्व आणि पर यांच्या एकत्वाच्या ज्ञानाने आणि स्वपर यांच्या एकत्वाच्या दर्शनाने स्व आणि पर यांच्या एकत्व रूप परिणतीने प्रकृतीच्या स्वभावामध्ये स्थित होतो. अर्थात प्रकृतीच्या स्वभावात स्थित होणं याचा अर्थ विकार जीवनात होणं आणि विकारांना माझं मानणं, हे आहे प्रकृतीच्या स्वभावात स्थित होणं. म्हणजे शुद्ध आत्म्याचं याला ज्ञान नाही, स्वपर भेद विज्ञान नाही, त्यामुळे एकत्व त्याच्या जीवनात आहे, हे अज्ञान त्याच्या जीवनात आहे. स्वपर एकत्वाचं दर्शन आहे म्हणजे मिथ्यात्व आहे आणि स्वपराची एकत्व रूप परिणती आहे म्हणजे आचरणही असंयत रूपाचं आहे, मिथ्या रूपाचं आहे. म्हणून प्रकृतीच्या स्वभावास अहम बुद्धीने आत्मरूपाने तो अनुभवतो. म्हणून विकारांना प्रकृतीच्या स्वभावास, याचा अर्थ की ते जे रागद्वेषादी विकार भाव होतात आहे या विकार भावांना तो मीच आहे, राग म्हणजे मीच, अशा प्रकारची याची मान्यता हा जीवनामध्ये जपतो. रागाला हा स्वतःचा स्वभाव समजतो आणि म्हणून त्या ठिकाणी स्वभावाला अहमबुद्धीने अनुभवतो आणि कर्माच्या फलाला भोगतो. जे काही कर्माच्या उदयामध्ये याला फळ प्राप्त झालेला आहे तो मीच आहे ही एकत्व मान्यता त्याची जीवनात आहे. पण ज्ञानी मात्र शुद्ध आत्मज्ञानाच्या सद्भावामुळे ज्ञानीनं प्रत्येक लक्षणाने आत्म्याला वेगळं करून कसोटीने घासून तारून तासून पारखून अलग केलेलं आहे. त्याला हे ज्ञात आहे की चैतन्य, न्यायकपणा, दर्शकपणा हा मी आहे आणि हे जे विकार भाव होतात आहे हे मी नाही. प्रत्येक वेळेला लक्षणाच्या माध्यमातून त्यांनी स्वपर भेद विज्ञान केलेलं आहे आणि म्हणून स्व आणि पर यांच्या भेदरूप प्रतीतीमुळे एकदा ज्ञानाच्या माध्यमातून त्याला हे वेगळं आहे हे लक्षात आलं, वेगळं आलं हे ज्ञानाने दर्शविलं, तसे श्रद्धेने तशी प्रतीती पण केली, अभिप्राय पण त्याचा तशाच प्रकारचा झाला. म्हणून त्याच्या भेदरूप प्रतीतीने आणि स्वपर यांच्या पृथक परिणतीने, आणि यांची दोनची प्रवृत्ती पृथक आहे. आत्मेची प्रवृत्ती वेगळी, पराची प्रवृत्ती वेगळी.
अशा तऱ्हेने त्यांच्यामध्ये जो एकत्वाचा भाव होता त्यालाही यांनी शह दिला. आणि हे पर आहे हे विलक्षण रीतीने स्वतः आचरण रूपाने जाणलं पण. आणि म्हणून पृथक परिणतीने प्रकृतीच्या स्वभावापासून निवृत्त झाल्यामुळे एकाच शुद्ध आत्मस्वभावाला आत्मत्व बुद्धीने अनुभवतो. जर कर्म आणि आत्मा वेगळं आहे हे त्यांनी जाणलेलं आहे, तर तो मी स्वतः हा मी शुद्ध आत्मा आहे ही प्रतीती घेतोय. हा मी आत्मा माझ्या आत्मतत्वाला शुद्धाला जाणतो आहे आणि हा मी आत्मा माझ्याच आत्मतत्वामध्ये ज्ञानामध्ये रममाण होतो आहे. ही प्रवृत्ती त्याची सदैव कायम आहे आणि उदयागत कर्मफलाला केवळ ज्ञेय मात्रपणामुळे जाणतो. परंतु त्याचा आत्मबुद्धीने अनुभव अशक्य असल्यामुळे त्याला भोगत मात्र नाही. आणि ते परद्रव्य आहे, विकार आहे. विकार आहे त्या ठिकाणी त्या विकारांना केवळ यांनी जाणलं, परंतु तो विकार मी आहे ही आत्मत्व बुद्धी त्याची संपलेली आहे. त्याचा आधारच त्यांनी काढून घेतला. ज्याच्यामुळे कर्म चिपकत होतं तो आधारच त्यांनी अलगद बाजूला केला की हे विकार म्हणजे मी नाही. आणि म्हणून आत्मबुद्धीने त्याचा अनुभव केला नाही. अनुभव केला नाही त्यामुळे तो त्याचा खऱ्या अर्थाने भोगता पण बनला नाही. जर आम्ही प्रयोग जीवनामध्ये करू शकतो की आमच्या ताटात देखील जे आहे त्यामध्ये कुठल्याही तऱ्हेची प्रतिक्रिया न देता, रसाचं विशेष ज्ञान न ठेवता, केवळ स्वास्थ्या करता जर आम्ही स्वाद विरहित असं ते अन्न खात असू, तर त्याचा भोग घेत असतानाही, अन्न सेवन करत असतानाही आम्ही त्याचा भोगता बनणार नाही. म्हणजे एका करपात्रातून दुसऱ्या उदरपात्रामध्ये ठेवण्याची ही जी प्रक्रिया आम्हाला करायची आहे, आम्ही त्याच्यामध्ये आनंद मिसळतो, रस मिसळतो आणि म्हणून आम्ही त्याचा भोग घेतो. आणि ही भोगाची प्रक्रिया जर आम्ही मधली कडी जर बाजूला करू शकलो तर आम्ही त्याचा भोग घेणार नाही. फक्त आम्ही ते एका पात्रातून दुसऱ्या पात्रामध्ये ठेवल्याप्रमाणे त्याची रूपांतरणाची प्रक्रिया तिथे सुरू राहील. भावार्थ, अज्ञानीला तर शुद्ध आत्म्याचे ज्ञानच नाही. म्हणून कर्म जसं उदयात येतं तसं त्यास तो आपलं समजून भोगतो. काय करणार, कर्माचा उदय आहे, मला भोगणं क्रमप्राप्त आहे, भोग माझेच मला भोगले पाहिजे, अशा तऱ्हेची त्या भोगांविषयी देखील आत्मत्व बुद्धी त्याची सतत आहे. आणि ज्ञानीला मात्र शुद्ध आत्म्याचा अनुभव झाला असल्यामुळे प्रकृतीच्या उदयरूप अवस्थेला आपला स्वभाव समजत नाही आणि केवळ त्याचा ज्ञाताच होतो आणि भोगता मात्र होत नाही. अशा तऱ्हेने या गाथाचा जो प्रयोग आमच्या जीवनात आम्हाला करायचा असेल तर विकारांमध्ये आत्मत्व बुद्धी केल्याने दुःख भोगावे लागते. हे तर आपल्या लक्षात आलं की विकारांमध्ये आम्ही आत्मत्व बुद्धी करतो आहे आणि त्यामुळे दुःख भोगावं लागतं. आणि म्हणून विकारांना फक्त ज्ञेय आमच्या ज्ञानाचा विषय बनवायचा आहे. विकारांना आत्मत्व बुद्धी विरहित जाणण्याच्या कक्षेपर्यंत आम्ही थांबू शकतो का, हा प्रयत्न आम्हाला करायचा आहे. आणि या गाथेच्या स्पष्टीकरणार्थ आचार्य जयसेनांनी काय सांगितलेलं आहे ते उद्याला आपण पाहणार आहोत. आज आपण इथे थांबू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम
नमो आयर्याणं नमो उज्जायाणं नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.